ओके. सगळ्यात महत्वाचं गुड मॉर्निंग. आज आपण एक चांगला टॉपिक घेतोय. रिअलायझिंग हेल्थ केअर. सगळ्यात महत्वाचं की आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये सगळ्यांना आवश्यक झाली आपले तब्येतीकडे पाहणे. कारण आजकाल असं दिसते आपल्याला की लोक एकमेकांशी समोर येत आहेत, गप्पा मारतायत, बोलतायत, पण त्याच्या आतमध्ये काहीतरी इंटरनल टॉक चालू आहे आणि तो आपल्याशी कनेक्ट झालाय पण झालेला नाहीये. आणि आता ही वस्तुस्थिती 10 पैकी 9 लोकांशी एकमेकांना अशी होत राहिली आहे. फक्त फिजिकल अस्तित्व समोर आहे, पण ते त्यांच्या मनातलं सांगताना काय दिसत नाही किंवा तो कन्वर्ट झालाय की नाही ते सुद्धा कळत नाही. आणि हेल्थ प्रॉब्लेम, टेन्शन, ताणतणाव, स्पर्धा किंवा हे सगळं वाढत चाललंय आणि लोक आजारपणाला खूप बळी पडत चालली आहेत. म्हणजे हा हा प्रॉब्लेम अगदी लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सरसकट चालू झालाय. तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे. यासाठी आपल्याला डीएक्सन कंपनीचे प्रोडक्ट कसे मदत करतील ह्याची आपण थोडीफार आज माहिती घेणार आहोत. आणि जर तुम्हाला बऱ्याच लोकांना मिटिंगला बसवता आलेलं नसेल लोकांना तर सांगा, टॉपिक खूप चांगला होणार आहे आणि पीपीटी पण खूप छान असणार आहे. तर व्हॉट इज वेलनेस? सगळ्यात महत्वाचं, वेलनेस म्हणजे काय? वेलनेस म्हणजे सगळ्यात महत्वाचं की माझ्याकडं फायनान्शियली पण मी हेल्दी पाहिजे आणि हेल्थ पण माझी चांगली पाहिजे. म्हणजे माझं आरोग्य पण चांगलं पाहिजे, पैसा पण चांगला पाहिजे आणि माझं माझं लाईफ एन्जॉय करता आलं पाहिजे. आता दोन गोष्टी आहेत लोकांना: आजार आहे किंवा पैसे नाहीत. दोन्हीपैकी एक आहे. म्हणजे आजारी लोकांच्याकडे पैसे आहेत, रिपेअर करतायत, पण मला हेल्थ मिळत नाही. तर हाऊ कॅन डीएक्सन हेल्प? डीएक्सन तुम्हाला मदत कशी करणार आहे? तर वेलनेसची व्याख्या जर करायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाचं, व्हॉट कम्स अंडर सेल्फ केअर. आपण आपली काळजी करायला पाहिजे. आजकाल जे आपलं काय झालं माहितीये का? तुम्हाला चांगली माहिती कळाली, तुम्हाला चांगलं नॉलेज कळालं, तुम्ही काहीतरी शिकलाय, तर तुम्ही उठताना पहिल्यांदा जाता समोर सांगायला. तुम्हाला चांगला मेसेज आला की तो स्वतःवरती इम्प्लिमेंट केला जात नाही, पहिला शेअरिंगला चालला तो मेसेज. व्हिडिओ चांगला वाटला की पहिला शेअरिंगला चालला. तुम्ही काय शिकला की पहिले बोलायला चालला. इम्प्लिमेंट आपण आपल्यावरती कुठल्या गोष्टी करत नाहीत. तर आज फक्त मीटिंग ऐकताना एवढीच काळजी करा, स्वतःबद्दल करा. जाऊ दे, मिटिंगला नाही आले तर नाही येऊ दे लोकांना, पण मी आणि माझं कुटुंब, व्हॉट कम्स अंडर सेल्फ केअर, आपण आपली काळजी या संदर्भात घेतोय का? प्रॉपर नरिशमेंट म्हणजे मी माझ्या शरीराची चांगली जाणीवपूर्वक काळजी घेतो का? जे खायला पाहिजे ते खातो का? जे पाहायला पाहिजे ते पाहतो का? ऐकायला पाहिजे ते ऐकतो का? जे बोलायला पाहिजे ते बोलतो का? म्हणजे ह्याच्यापेक्षा जर वेगळं काहीतरी चालत असेल, इम्बॅलन्स किंवा जास्त कमी, तर तुम्ही नरिशमेंट करत नाहीये, तुम्ही काहीतरी तुमच्या बॉडीवरती चुकीची कृत्य करताय. त्याच्यामुळे आपल्याला मग काय व्हायला लागलंय, माल न्यूट्रिशन. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला दिसतंय की अगदी तो श्रीमंत घरचा आहे पण मालनरिश झालाय, कुपोषित आहे, किंवा हट्टा कट्टा सगळं काय खातोय पण त्याला बिटवेलच नाही, काहीतरी झालंय पण त्याचा वेट लॉसच होत चाललाय, हार्मोन इम्बॅलन्स होत चाललाय. म्हणजे आज आपण असं बघतो की अगदी झोपडपट्टीतला माणूस सुद्धा एकदम सुखी वाटतो आणि चांगली चांगली बंगल्यातली लोक पण अशी कुपोषित, अशक्त, आजारी वाटायला लागतात. ह्याचा अर्थ त्यांच्या बॉडीचं प्रॉपर नरिशमेंट होत नाही. ते व्हायला पाहिजे. पीस ऑफ माइंड म्हणजे मानसिक शांतता. एक लक्षात घ्या की तुमच्या आयुष्यात येणारे सगळे प्रॉब्लेम हे सुटण्यासाठीच आलेले आहेत. पण लोकांना वाटतं की मला शांत पहिलं पाहिजे, बाकी तिकडे गावात काय काय होईना. तर असं कधीही घडणार नाही. तुम्ही सगळ्यात महत्वाचं, आपल्या बॉडीत येणारे आजार हे 80% डिसिजेस आर सायकोसोमेटिक. म्हणजे मानव निर्मित, मनाने तयार केलेले. आपलं मन म्हणजे आपला मेंदू दिवसभरात 6,000 विचार करतो. त्याच्यातले जवळपास 90, 92, 98% विचारावरती आपण लक्ष पण घालत नाही, पण ते निगेटिव्ह येतात, चांगला विचार आपल्या डोक्यात येत नाही. तर माझं मन कसं शांत राहील? ॲडिक्वेट रेस्ट. रेस्ट म्हणजे मी काल असं एक विठ्ठल लहान डॉक्टरांचं भाषण ऐकलं, तर ते म्हणे रात्री 11 नंतर झोपलाच पाहिजे आणि सकाळी 6च्या आत तो माणूस उठलाच पाहिजे. पुरेशी झोप, 7 तासाची झोप जर तुमची आज रेग्युलर होत झालेली नाही तर उद्या भविष्यात बरेच आजार आपल्याला क्रिएट करू शकतं. त्याकरता पुरेशी झोप आपली असली पाहिजे. आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे आता एक विचार करा की जुन्या काळामध्ये लोकांच्याकडे शिक्षण नव्हतं तरी सुद्धा त्यांनी शेती वटवली, संसार वटवला आणि स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असायचा. पण आजकालच्या लोकांना तुम्ही चांगलं शिकवलं, कॉलेज केलं, पुण्यात आले, व्यवस्थित राहिले, पण बोलताना सेल्फ कॉन्फिडन्स जाणवतच नाही. तर सगळ्यात महत्वाचं असतं की तुमची सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ एनर्जी, तुमची एनर्जीच काम करणार आहे या जगामध्ये.
एनर्जीचं गणित असं असतं, एनर्जी कॅन्ट बी क्रिएटेड ऑर कॅन्ट बी डिस्ट्रॉइड. म्हणजे ते निर्माण पण करता येत नाही आणि ती संपत पण नाही. ही एनर्जी आहे, फक्त जर तुम्हाला ती आपल्यातली एनर्जी दुसऱ्यामध्ये मला ट्रान्सफर करता आली पाहिजे. माझ्याकडनं समोरच्यानी ते पाहून माझं काम त्याला डुप्लिकेट करावंसं वाटलं पाहिजे, आपल्यासारखं जगावंसं वाटलं पाहिजे, आपल्यासारखी लाईफस्टाईल त्याला घ्यावीशी वाटली पाहिजे. त्याच्याकरता मग कोणावरती काम करायला लागेल, पहिलं आपण स्वतःवरती आपलं काम करावं लागेल. म्हणजे आपण आपली काळजी घेऊया, आपल्या कुटुंबाची घेऊया, आपल्या मुलांची घेऊ, आपल्या फॅमिलीची घेऊ. आपलं नरिशमेंट, आपलं पीस ऑफ माइंड, ॲडिक्वेट रेस्ट, सेल्फ कॉन्फिडन्स, एनर्जी चांगल्यात चांगली ठेवायचा प्रयत्न करूया. डीएक्शनच का घ्यायचं? मग मार्केटमध्ये केवढे मोठ्या पॅथी आहेत, ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी, रेखी. प्रत्येक डॉक्टर हॉस्पिटल टाकून बसलाय ना, त्यांची पॅथीच आहे ना. ते म्हणतील आमचंच घ्या. पण ह्याच्या संदर्भात आपण जर कम्पॅरिझन केलं तर सगळ्यात पहिल्यांदा डीएक्शन कडे वेगळे पण काय आहे. डीएक्शन जे प्रोडक्ट तुम्हाला आजकाल देतं, हे डीएक्शन तुम्हाला आज जे प्रोडक्ट देते, हे सगळ्यात महत्वाचं, हे तुम्हाला प्रोडक्ट देते नॅचरल ऑर्गॅनिक. ओके, हे देते नॅचरल ऑर्गॅनिक हर्बल आणि सुपर फंक्शनल फूड्स. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, मी जे अन्न खाल्लंय, अन्न खालून ते पचणार आहे, बॉडीमध्ये जाऊन पॉझिटिव्ह ऍक्शन पण करणार आहे. आजकाल कित्येक लोक जातात रविवारी हॉटेलमध्ये होऊ म्हणून जेवतात, संध्याकाळी घरी येतात आणि सकाळी उठतच नाही. बघितलं तर त्याला फूड पॉइझन झाले, बघितलं तर हॉस्पिटलला गेलाय. म्हणजे आताशी कित्येक लोक आहेत की फॅमिली एन्जॉय करून हॉटेलला पार्टी करायला गेले, कुठेतरी पावसात फिरायला गेले आणि काहीतरी खाऊन पिऊन आजारी पडले. असं वाटतं की कशाला गावाला गेलो, कशाला फिरायला गेलो, कशाला बाहेर खाल्लंय. असे डिएक्शन खाऊन तुम्हाला कधी वाटणार नाही. तर आपले प्रोडक्ट नॅचरल आहेत, ऑर्गॅनिक आहेत, हर्बल आहेत, सुपर फंक्शनल फूड्स मध्ये येतात. याच्यानंतर इझी टू यूज, इझी टू कन्झ्युम आणि इफेक्टिव्ह. म्हणजे मी पटकन ते खाऊ शकतो, नाही तर त्याची बनवायची प्रोसेस काढा, असं करा तसं करा, असं आपण काही केलेलं नाही. हे सगळेच्या सगळे प्रोडक्ट अगदी प्रेग्नंट वुमन पासून ते लहान म्हाताऱ्या माणसापर्यंत पटकन खाता येण्यासारखे आहेत आणि इफेक्टिव्ह आहेत. म्हणजे खाल्लं की तुम्हाला रिझल्ट दिसतोच त्याचा, कंटिन्यू दिसायला लागतो डे वन पासून. ओके, आणि अनेक असाध्य आजार सुद्धा ह्या प्रोडक्टमुळे लोकांचे रिवर्ड झालेत. तिसरी गोष्ट, अफोर्डेबल आहे, फिजिबल आहे, ऍक्सेसेबल आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं की माझ्या खिशाला परवडण्यासारखं आहे. तुम्हाला अगदी सगळ्यांना अर्जुन जम्बो कोणी घ्या म्हटलेलं नाही. तुम्ही 30-30 घ्या, ते नाही घ्यायचं कॉफी घ्या, ते नाही घ्यायचं चहा घ्या, चहा पेस्ट घ्या, सोप घ्या. म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते घ्या. जसं मॉलमध्ये गेला की आपण काय करतो, आपल्या खिशाला पटतात तेच कपडे घेतो ना, तसं डिएक्शनचा एक मॉलच आहे. 100-150 प्रोडक्ट आहेत, तुम्हाला पाहिजे ते घ्या. ओके, आणि जे त्यातनं वापरायला सुरुवात करा. फिजिबल म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आपण ते यूज टू करू शकतो. आणि ऍक्सेसेबल म्हणजे तुम्हाला मिळतील, असं नाही की ते शॉर्टेज येतंय किंवा काय होतंय. इझिली तुम्हाला अवेलेबल करून देतात तुमचे डिस्ट्रीब्युटर. ओके, तुमचे स्टॉकिस्ट, कंपनी, मॅनेजमेंट, कुठे सगळीकडे मिळते. त्यामुळे डीएक्शन घ्यायचं. कारण कसं होतं की आपण बघितलं बघा, काय लोकांना डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतात. हा, मग अमेरिकेत एकच डॉक्टर येतो आणि आमका तो एवढ्या दिवशी असतो आणि परत तो कुठं गायब झाला माहिती नाही. परत ते टूल्स मिळते की नाही माहिती नाही, ते औषध मिळते की नाही माहिती नाही. असं डिएक्शन कडे होत नाही, हे आपल्याला इझिली अवेलेबल मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय, बेस्ट न्यूट्रिशन. आपल्याकडे एवढं भारी न्यूट्रिशन आहे की याचं एकच काम आहे, डाएट म्हणजे आपला आहार, आणि डिटॉक्स म्हणजे हे आपल्या बॉडीत जाऊन अनवॉन्टेड गोष्टी, पंचकर्म सुद्धा करायला लागतं. आणि ग्रेट सोर्स ऑफ न्यूट्रिशन आपल्याकडे आरजीजीएल नावाचं असं प्रोडक्ट आहे, जे गॅनोडर्मापासून बनवले. हे 100% ऑर्गॅनिक आहे, 100% नॅचरल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही शेतामध्ये ते पिकत नाही. याची स्पेशल एक कल्टिवेशनची मेथड आहे. आणि हे काय करतं, हिट्स द बॉडी, नरिश द बॉडी. म्हणजे तुमच्या बॉडीतले आहे ते आजार सुद्धा काढतं आणि नरिशमेंट पण करतं. हे बघा बरं, असं करतात का डॉक्टर? डॉक्टर ऍलोपॅथीमध्ये असं होत नाही. हिलिंगला औषध ते देतील, पण ते म्हणतात तुम्ही डाएट घ्या, तुम्ही नरिशमेंटसाठी हा आहार घ्या, हे घ्या. डीएक्शन डबल डबल देत नाही. डीएक्शनची गोळीच, डीएक्शनचे प्रोडक्टच तुम्हाला रिपेअर पण करतील आणि तुम्हाला न्यूट्रिशन हेल्दी पण द्यायला लागतील. दोन्ही काम ऍट अ टाइम करायला लागतं. त्यामुळे हे प्रोडक्ट आपल्याला खूप परवडतं, सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे आरजीजीएल हे ब्लड सर्क्युलेशन करता खूप चांगलं आहे. आणि लार्जेस्ट अँड द मोस्ट सर्टिफाईड गॅनोडर्मा कंपनी इन द वर्ल्ड. कोणी बनवलंय?
डीएक्सन कंपनीची जी जगातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त सर्टिफिकेट मिळालेली कंपनी नावाची कंपनी आहे, ती डीएक्सन कंपनी आपले प्रोडक्ट बनवते. हे प्रोडक्ट 100% नॅचरल आहे. ऑर्गॅनिक प्रोडक्शन ऑफ गॅनोडर्मा अगदी चांगल्या पद्धतीनं, म्हणजे तुम्हाला इझिली अवेलेबल आहे. मलेशियाच्या गॅनोडर्माचा कल्टिवेशनचा प्लांट डीएक्सनच्या बऱ्याच डिस्ट्रीब्युटरनी बघितलाय, लिडरनी पाहिलाय, तुम्ही सुद्धा पाहू शकता. त्यामुळे इट इज द वन ऑफ द बेस्ट गॅनोडर्मा कंपनी इन द वर्ल्ड. एकच काम, डिटॉक्स युअर बॉडी. डिटॉक्स म्हणजे काय, आपल्या फुफ्फुसातला कचरा बाहेर जायला पाहिजे, नाहीतर त्याला दमा होईल. हार्ट मधलं टॉक्सिन बाहेर गेलं पाहिजे, नाहीतर कोलेस्ट्रॉल बीपीच्या लावायला लागेल. ओके, युट्रस मधला कचरा बाहेर नाही केला तर युट्रस फायब्रॉइड कॅन्सरवरती जाऊ शकतं. मग लोकांना आता आजार काय झालेत, लोक आजारी का पडलीत, तर एकच आहे की त्याच्या बॉडीतलं टॉक्सिन बॉडीच्या बाहेर गेलंच नाही, ते आजारी पडत राहिले, टॉक्सिन आतमध्ये येत राहिलं, केमिकल स्टकअप झालं, म्हणून दवाखाने हाऊसफुल आहेत. तुम्ही एक विचार करा, तुम्ही गाडी घेतली, सर्व्हिसिंग केलंच नाही, फक्त गाडी चालवली, चोक होईल गाडी. तुम्ही घर घेतलं, घराला कधी झाडूच नाही मारला तर काय होईल, त्या घराचं लवकर घर खराब व्हायला लागेल. तसं तुम्ही ॲलोपॅथी खाताय, रोज कामाला जाताय, 3दा जेवण करताय, बॉडी साफ करते, पण ते कम्प्लीट साफ होत नाही ना, टॉक्सिन बाहेर जात नाही ना. त्यामुळे डीएक्सन स्पेशल तुमच्या बॉडीची केअर घेणार आहे आणि तुमच्या बॉडीतलं केमिकल इम्बॅलन्स त्याला डिटॉक्स करायचं काम आरजीजीएल करणार आहे. त्याच्यामध्ये 100% गार्डर्मा आहे आणि आरजीजीएल तुमच्या कुठल्याही पॅथी सोबत, ॲलोपॅथीच्या गोळ्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे, सेपरेट घ्या असं म्हटलेलं नाही, ते सेलवरती काम करतंय. आरजीजीएल असतं ब्लड सर्क्युलेशनसाठी. आणि दुसरं जे प्रोडक्ट आपल्याकडे आहे ते स्पिरुलिना. इट इज अ न्यूट्रिएंट बास्केट. म्हणजे आता जर मी काही कंपन्या बघितल्या मार्केटमध्ये, तर ते काय सांगतात, व्हिटॅमिन ए ला वेगळी गोळी खा, B1 वेगळं, B2 वेगळं, B6 वेगळं, B12 वेगळं, प्रोटीन वेगळं, कॅल्शियम वेगळं, आयर्न वेगळं. अरे बापरे, एवढा सगळा उद्योग करण्यापेक्षा आपल्याकडं स्पिरुलिना नावाची सप्लिमेंट जी आहे, जी अल्गीपासून मॅन्युफॅक्चर केली आहे, समुद्री शेवाळापासून, ही म्हणजे सुपर फूड आहे. हिच्या पुढं सगळं फिकं आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यात भारी आहे. आणि का भारी आहे, तर त्याचं एकच काम असतं, हे ऑप्टिमम न्यूट्रिशन आहे, म्हणजे भरपूर पौष्टिक तत्व त्याच्यात मिळतील. आणि अजून एक गंमत सांगतो, जर तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी तुम्हाला वेगवेगळे मल्टीव्हिटॅमिन्स लिहून दिले, कॅल्शियम घ्या, आयर्न घ्या, प्रोटीन घ्या, अजून काहीतरी कुठल्या B12च्या गोळ्या खा, तर डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या तुमच्या बॉडीला पचतीलच असं नाही. ओके, 80% ते तुमच्या बॉडीतनं डिटॉक्स पण होईल की नाही ते माहिती नाही, आतमध्ये स्टकअप होतं. त्यामुळे अशी कित्येक लोक आहेत की ॲलोपॅथीच्या गोळ्या वर्षानुवर्षे खात राहिले, पण बॉडीने साथ दिली नाही, आणि मग बीपीच्या गोळ्या खाल्ल्याने किडनी खराब झाली. ओके, डायबिटीस त्याला होता, वारंवार डायबिटीस कंट्रोल करत करत गेला, पण नंतर त्याला हार्ट अटॅकच आला, त्यानंतर जे डोळेच खराब झाले. अरे काय प्रॉब्लेम आहे, जर तुम्ही 25 वर्ष डॉक्टरकडे जाताय, 12 वर्ष डॉक्टरकडे जाताय, 10 वर्ष डॉक्टरकडे जाताय, आणि त्याच आजारात तो माणूस मरतोय, हे चित्र काय कायम आपण पाहत आलोय, ह्याच्यात काय बदल पण घडणार नाहीये. कारण का, तर तुम्ही म्हणजे नॅचरल गोष्टी खातच नाही, तुम्ही केमिकल खायला चाललाय, ॲलोपॅथी औषधं खायला लागलाय. म्हणून डीएक्सनचं हे आपलं प्रोडक्ट जर तुम्ही खाल्लं, तर हे पौष्टिक आहे, इझिली अवेलेबल आहे, अफोर्डेबल आहे, परवडतं. आणि कॅप्टन फॉर युअर सेल हेल्थ. कॅप्टन शब्दाचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला, कॅप्टन म्हणजे काय, म्हणजे तुमच्या घरात सगळे लोक आहेत. ओके, तुमच्या घरात सगळे लोक आहेत, पण एक माणूस जर तुमच्या घरातला गायब झाला, तर फायनान्स पण गेला आणि सगळंच गेलं. ओके, किंवा तुम्हाला सपोर्टिंग हँडच तुमचा गेला. तसा कॅप्टन जर टीम मध्ये असेल ना, तर 1-2 लोकांची कमतरता भरून काढणार प्रोडक्ट. म्हणजे काय, कॅप्टनचा रोल काय असतो, की त्याला बॉलिंग आली पाहिजे, त्याला बॅटिंग आली पाहिजे, त्याला फिल्डिंग आली पाहिजे, त्याला काहीतरी क्रायसिस झालाय तो हँडल करता आला पाहिजे, असा कॅप्टन. म्हणजे तुमच्या बॉडीचं एक बास्केट पॉवरफुल स्पिरुलिना आहे, ती जर तुमच्या बॉडीच्या आतमध्ये गेली, तर तुमच्या बॉडीचा बीपी, शुगर, थायरॉइड इम्बॅलन्स, अशक्तपणा, कमजोरी, थकवा, रक्त कमी आहे, रक्त अशुद्ध झालंय, खाज खुजली, सगळ्यासाठी सिंगल सप्लिमेंट तुमची काम करायला लागते. आणि रिच इन प्रोटीन. आताच्या इंडियातल्या सगळ्या लोकांना एकच आज प्रॉब्लेम असतो, त्यांच्यामुळं त्यांच्या बॉडीमध्ये प्रथिनं खूप कमी असतात, आपल्या खाण्यात तेवढं येत नाही. तुम्हाला वाटतं मी मटण खातो, चिकन खातो, अंडी खातो, या मटन मध्ये पेक्षा, चिकन पेक्षा, माशापेक्षा सगळ्यात जास्त प्रोटीन आहे स्पिरुलिना मध्ये. प्रूव्हन आहे, WHO अप्रूव्ड आहे. त्यामुळे हा मानवाचा मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये दर महिन्याला जम्बो स्पिरुलिनाचा पॅक संपलाच पाहिजे.
हे तुम्ही सर्वांनी घेऊ शकता, अगदी प्रेग्नंट वुमन पासून ते वयस्कर माणसांच्या पर्यंत. एवढंच नाही, आपल्याकडे तर आपण कॉफीचे ब्रँड पण आणलेत. म्हणजे आता गॅनोड्रामा आरजी जेल झालं, स्पिरुला झाली, आता कॉफी कुठले 3 in 1 कॉफी आहे, कॉर्डिसेप कॉफी आहे, 2 in 1 कॉफी आहे. ही जी कॉफी आपल्याकडे आहे, ही कॉफी आपल्याकडे असताना काय आहे, तर कॉफीत आपल्या गॅनोड्रामा टाकलेत. कशामध्ये गॅनोड्रामा आहे? 3 in 1, 2 in 1 कोकोजी मध्ये. आणि कॉर्डिसेप कॉफीमध्ये गॅनोड्रामा नाहीये, त्याच्यात कॉर्डिसेप्स आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना आर्जिजेल परवडत नाही त्यांना आर्जिजेल घ्यायच्या भानगडीत पडू नका. लोकांनी फक्त चहा कॉफी जरी बदलली आणि आपली कॉफी जरी पित राहिले कायमस्वरूपी, तर 18% गॅनोड्रामा त्यांच्या बॉडीमध्ये जायला लागेल आणि ऑटोमॅटिक ते नॅचरल त्यांची बॉडी हिलिंग व्हायला लागेल, न्यूट्रिशन मिळायला लागेल. त्याच्यामुळं ज्या लोकांच्या घरी जा आणि तुम्ही चहा कॉफी दूध घेता का, दूध साखर चहापत्ती घेता का, हे सगळं काहीच घ्यायची गरज नाही. एक कॉफीचा पोडा घ्या, तुमचं महिन्याचं साखर पण वाचली, दूध पण वाचलं आणि चहापत्ती पण वाचली. गरम पाण्यात तर फक्त प्यायचंय. हे जाऊन तुम्हाला फिजिकली सांगता आलं पाहिजे. आपल्याकडे कोकोजी एवढं चांगलं आहे, हे कोकोजी प्रत्येक घरामध्ये लहान मुलांना द्या. आजकाल मुलांना प्रचंड आजार होत आहेत, मुलं स्ट्रेसमध्ये आहेत, ताणतणावात आहेत. मुलांना म्हणजे सांगता पण येत नाही की काय घडतंय. त्याच्याकरता नूडल्स, मॅगी, पेप्सी, झोमॅटो, पिस्ता, बर्गर, शॉर्मा काही काम करणार नाहीये. आणि कित्येक आया तर काय करतात, मुलं जर लहान असली ना, तर ते मुलगा मी कामात आहे आई, ती मोबाईलच हातात देऊन टाकते. त्या मोबाईलने काही मुलं वेडी होतील. ओके, नंतर डोळ्याचे कॅन्सर होतात, ते मेंदूमध्ये काहीतरी बिघाड होतोय, त्याला उभं राहता येत नाही, बसता येत नाही, चिडचिड होतोय, एकलकंडा होतोय. त्यामुळं हे सगळं करण्यापेक्षा कोकोजी आपली ब्रेन पॉवर आहे, ती दुधातनं खायला द्या किंवा कोरडं खायला द्या. ओके. त्याच्यानंतर डीएक्सन मॉरंजी ज्यूस, हे मॉरंजी ज्यूस जे आपल्याकडे आलंय, हे मॉरंजी म्हणजे लास्ट होप आहे. म्हणजे जर तुम्हाला काय तुमच्या बॉडीमध्ये गडबड वाटतेय, मला रिकव्हरीच येत नाही, आज तागायत डॉक्टर झाले, वैद्य झाले, हाकीम झाले, पॅथी 100 बदलून झाल्या, मग तुम्हाला एक ब्रह्मास्त्र आपल्याकडे उरतं, त्याचं नाव आहे डीएक्सन मॉरन्सी किंवा डीएक्सन नोनी. हे जर तुम्ही घेतलं तर सगळ्यात मोठा काय होतो फायदा, इथे चित्र दाखवलंय बघा. काय लोक एकदम अशी हे असतात, शिडशिडीत असतात, त्यांच्या बॉडीवरती फॅटच झिरो झालेलं असतं, आणि मग ते असं अंगकांती कृश वाटायला लागते. तर सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही मॉरन्झी त्यांना जेवणाच्या अगोदर प्यायला दिलं 20-30 मिनिटं, तर त्यांना चांगली भूक लागायला लागेल, खाल्लेलं चांगलं पचायला लागेल. कारण त्याच्यामध्ये 200 पेक्षा जास्त असतात ऍक्टिव्ह कॉम्पोनंट, आणि हे नॅचरल पेन किलर. त्यामुळे तुमचं बारीक अंग दुखतंय, तुम्हाला बारीक ताप आलाय, कणकणी आली, सूज आले, स्वेलिंग आले, फटिकनेस आलाय, तर तुम्हाला नोनी किंवा मॉरन्झी प्यायला पाहिजे. फक्त तापामध्ये नोनीपेक्षा मॉरन्झी प्रिफर जास्त करा, कारण नोनी थोडं चवीला त्या चिंच असल्यामुळे आंबट आहे. त्याच्यामुळे तुम्ही मॉरन्झी देऊ शकता. ताप असताना कोणाला उलटी होत असेल तर आंबट औषध अजून नका देऊ, त्याच्यामुळे त्यांना मॉरन्झी द्यायची. पण आता डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, मलेरिया झालाय, दवाखान्यातनं मोठ्या उठलाय, लेडींचे गायनिक इश्यू भरपूर वाढतायत, ल्युकेरिया वाढतोय, तर मॉरन्झी भरपूर प्या, तुम्हाला चांगल्या चांगला फरक पडायला लागेल. ओके. रिचिन स्कोपोलिप्टिन म्हणजे काय प्रकार असतो तो, सगळ्यात महत्वाचं त्याच्यात एन्झाईम्स असतात, कॉक्स 1, कॉक्स 2. ओके, म्हणजे तुमचं जास्त दुखतंय, कमी दुखतंय, भूक लागत नाही, उलट पालट होत राहते, सगळं बॅलन्स करायचं काम करतं, प्रतिकारशक्ती वाढवतं, आणि हार्मोन बॅलन्स ठेवण्यासाठी रेग्युलेट हार्मोन हेल्थ. हार्मोन हेल्थ ही खूप महत्वाची आहे. हार्मोन म्हणजे जीव की प्राण आहे. हार्मोन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? हार्मोन म्हणजे तुम्हाला नाक आहे, त्याने वास येतो, जीभ आहे, चव कळते, डोळे आहेत, समोर कोण आहे कोण नाही ते दिसतं, चांगलं वाईट मला कळतं सगळं. ओके, हे चव मला कळतात. ओके, माझा बीपी ओके, शुगर, थायरॉइड ओके, किंवा लेडीचा हार्मोन प्रॉब्लेम ओके राहायला पाहिजे. या सगळ्यासाठी तुम्हाला तुम्हाला मॉर्निंग किंवा नोनी जास्तीत जास्त प्रमोट करा. अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे अंगाची जळजळ होतीये, आगाग होतीये, पित्त भरपूर वाढलंय, तर हे कम्प्लिटली नॅचरल हिल्स द बॉडी. तुमची बॉडी फक्त नोनी पिऊन ओके होऊ शकते, फक्त वॉरंजी पिऊन ओके होऊ शकते. तुम्हाला दुसरं वेगळं काही घ्यायची गरज नाही. लोकांनी एक नोनीच्या कंपनीवरती किती छापले, आणि किती लोक 3-3 बॉटल घ्या. आणि एक सांगतो, सुबोध भावेची एक ऍड लागते बघा टीव्हीला, ती नोनी आपल्या नोनीच्या पेक्षा कितीतरी महाग आहे, 5-5 लिटर. आपल्याकडे 400-450 मिले, प्युअर स्ट्रॉंग पॉवरफुल. आपली शेती आहे 90-90 एकर,
मलेशियामध्ये सिद्दीपेटला मोरंजीची झाडं लावलीत आपण. आपण कुणाकडनं बनवून घेत नाही, आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो. आणि क्वालिटी नॉर्म्स आपले एवढे स्टँडर्ड आहेत की वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहेत आपल्याकडं. मी तर सांगतो डीएक्सएन खायला नशीब लागतं, तुम्हाला मिळतंय, तुम्ही खा आणि इफेक्ट बघा. वेट लॉस विल हॅपन नॅचरली. त्याच्यामुळे तुमचं जे बॉडी मास इंडेक्स असेल त्यानुसार बॉडी ऑटोमॅटिकली काम करायला लागेल. आणि वजनात लोक मापात राहा, वजन जास्त वाढवू नका. वजन वाढता म्हणजे तुमच्या फॅट बर्न होत नाही, तुमचं डायजेशन खराब आहे, तुमच्या बॉडीला उद्या त्रास होऊ शकतो, एनर्जी लेवल तुमची कमी राहू शकते. त्याच्याकरता तुम्हाला मॉरंजी, नोणीच्या गोळ्या सुद्धा आपल्याकडे आहेत, खूप स्वस्त आहेत त्या. त्याच्यामुळं 90 गोळ्यांची बॉटल 320 रुपयाला आपल्याकडे आहे. नोणीची गोळी उघडून पाण्यातनं पिला तरी नोणीचा सरबत व्हायला लागेल. आणि हळूहळू तर आता मॉरंजीचा पण तुम्हाला पाऊच मध्ये येते, पाण्यात मिसळून तुम्ही ते पिऊ शकता, खूप फायदा होईल. लेडीज करता वरदान आहे, ह्याला जास्तीत जास्त ह्याचं मार्केटिंग करा. आपल्याकडे रोझेल पण आहे, रोझेल पण व्हिटॅमिन सी युक्त आहे, हे बेवरेज मध्ये येतं. आणि याचे 12 बेनिफिट्स आहेत रोझेल प्लॅनचे. सगळ्यात महत्वाचं, रिलीफ फ्रॉम मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स अँड पेन. ज्या महिलांना पाळीमध्ये त्रास होतो आल्यावर किंवा मेनोपॉजच्या वेळेस, यांनी रोझेल प्यायला काय हरकत नाहीये. हे रोझेल तुम्हाला मॉरंजी आणि नोनीपेक्षा स्वस्त आहे. वेट लॉसला सुद्धा ते मदत करतं, कॅन्सरला प्रिव्हेंट करतं, चव खूप चांगली आहे. एड्स, डायजेशन, प्रिव्हेंट, ऍसिडिटी तुमची कमी करतं, तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल करतं, अंगाची खाज खुजली बरी करतं, जंतनाशक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये रोझेल जर तुम्ही घेतलं तर त्या येणाऱ्या मुलाचे दात, हिरड्या, केस, त्वचा, बोन्स सगळं सगळं स्ट्रॉंग आणि हेल्दी राहायला लागेल. त्याच्यामुळे त्वचा चांगली व्हायला लागेल. तर रोझेलचं मार्केट वाढवा. रोझेल भरपूर चांगली आहे, गुलाब पाण्यासारखं पण जेवताना त्याला पिऊ शकतो. रोझेलची गोळी सुद्धा आहे, 295 रुपयाला 120 गोळ्या आहेत. चिंचेच्या गोळ्या खाल्ल्यासारख्या लागतात, छान 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 मस्तपैकी. अगदी लेडीज काय घेत नाही ना, तिला रोझेलच्या गोळ्याची डबी द्या, सकाळी 2 संध्याकाळी गोळ्या शोकून खाल्ल्या तरी चालतील, खूप छान लागतात. त्याच्यामुळं रोझेल सुद्धा तुम्हाला चांगलं चांगलं परवडू शकतं. रोझेलचा बेवरेज खूप चांगला आहे. आणि आवर टी रेंज, चहा आहे आपल्याकडं, चहा आपल्याकडे हेल्दी टी आहे. आणि त्या चहामध्ये आपण टाकलाय गॅनोडर्मा, ओके, लिंजी स्पायसेस ब्लॅक टी आहे, लेमन जी आहे. आणि आपला चहा पिताना खूप प्यायचंय तुम्हाला. अगदी 1 लिटर पाणी उकळलं, गॅस बंद केला, मी चहापत्ती टाकली, झाकण ठेवलं आणि मी पितोय अल्कलाईन वॉटर. सगळ्यात महत्वाचं अल्कलाईन टी. आणि अल्कलाईन टी हा एवढं भारी बेवरेज आहे की त्या लोक आपल्या चहामध्ये पॉलिफिनॉल आणि कॅटॅचिन टाकलंय. त्याच्यामुळं कॅन्सर उद्याची शक्यता, वी कॅन प्रिव्हेंट कॅन्सर बाय कन्झ्युमिंग डीएक्सएन ऋषी गॅनो टी. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या माणसाला फक्त चहा पिऊन पिऊन रेग्युलर बरं करू शकता. एक डबा आपल्या घरामध्ये 3 महिने जातो. घर घर चाय, प्रत्येक घरात डीएक्सएनचा चहा जाऊ शकतो. जा, प्या, पाजा. आणि सगळ्यात महत्वाचा, आपला जर चहा पिला तर जवळपास 25 प्रकारचे आजार आता मेडिकल कशाने चालले, तो ऍसिडिटी झाली, पोटच दुखते, डोकंच दुखते, गुडघेच दुखताय, पाठच दुखताय, सर्दीच झाली, ही लोक डॉक्टरकडे कधी जातच नाहीत, फक्त मनाने गोळ्या खात राहतात आणि किडनी खराब व्हायला लागते. मग एवढे जर तुम्ही फक्त कुठल्या पण मेडिकलला जाऊन 1-2-4 तास जाऊन उभं राहा कोपऱ्यामध्ये, पेशंट कुठले येत आहेत बघा, प्रिस्क्रिप्शन नसणारे पेशंट जास्त आहेत. आणि काय मागतात, डोकं दुखते, पोट दुखते, पित्त झालं, व्हॉट एव्हर, ह्या सगळ्याचा ते वेगळ्या गोळ्या देतो. आपला फक्त चहा बदला घरामध्ये, त्याच्या जाऊन दूध घेऊ नका, दुधात भेसळ आजकाल भरपूर झाली आहे. त्याच्यामुळे वेट लॉसला पण फायदा व्हायला लागेल आणि भरपूर आजारात त्याचा प्रचंड फायदा होतो. लिंजी स्पायसेस ब्लॅक टी तुम्ही कोरडा पण खाऊ शकता, त्याच्यात जवळपास 12-15 जडीबुटी ऍड केल्यात. लेमनजी पण तुम्ही गरम पाण्यात, गार पाण्यात, नॉर्मल पाण्यात पिऊ शकता. आणि लेमनजी एका ग्लासमध्ये ओतलं, लेमनजी टाका, वरतून 10-12 स्पूनची पावडर टाका, कॅप्सूल पावडर टाका, पावडर घ्या, त्यात सुद्धा तुम्हाला लेमनजी छान लागायला लागेल. टूथपेस्ट सुद्धा आपली मल्टीपर्पज आहे, ओके. सगळ्यात महत्वाचं का मल्टीपर्पज आहे, त्यात एकच कारण आहे, गॅनोडर्मा. त्याच्यामुळे टूथपेस्ट मल्टीपर्पज काम करते. घराघरात जा, डॉक्टरांचे दवाखाने आजकाल भरपूर वाढलेत आणि त्यासाठी आपली टूथपेस्ट आहे 40 ग्रॅम, 70 ग्रॅम, 150 ग्रॅम. नुसता टूथपेस्ट वरती मार्केट आपलं बिल्ड होऊ शकतं.
राईस ब्रॅन तेल आहे आपल्याकडं. गोडे तेल घराघरातलं जाऊन बदला, मीठ बदला. का बदला? गोडे तेल आणि मीठ हे दोन जर तुम्ही चांगलं खायला सुरुवात केली, चांगल्या क्वालिटीचं, तर आपल्या घरातला हृदयाचा प्रॉब्लेम, बीपीचा, कोलेस्ट्रॉलचा, थायरॉइडचा, त्याला विचारा हार्ट, बीपी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड घरात आहे का? आहे म्हटलं की पहिले 2 प्रोडक्ट टाकून द्या, एक चहाचा डावा आणि एक स्पिरुलिना, झालं काम तुमचं. तुम्हाला रिझल्टच दिसायला लागतील. त्यामुळे आपलं राईस ब्रँड घ्या, जास्त जळत नाही, जास्त लागत नाही, झिरो कोलेस्ट्रॉल, नो प्रिझर्वेटिव्ह, गॅमा ओरिजिनॉल 15,000 ppm, रिच इन अँटीऑक्सिडंट, एवढं कुठल्याच तेलामध्ये नाही, आपलं वापरा. आणि सध्या लोकांची वजन खूप वाढली, त्या वजन वाढणाऱ्या लोकांना पण या दोन गोष्टी द्या तुम्ही, गोडे तेल आणि पिंक सॉल्ट वापरा, आणि हे सुद्धा तुम्हाला त्या फायदेशीर भरपूर ठरेल. स्पिरुलिना सिरल आणि कॉर्डिसेप सिरल, सकाळी पोरं शाळेत जात आहेत, मिस्टर कामाला जात आहेत, महिला कामाला जात आहेत, नाश्ताच केला नाही, काय टेन्शन घेऊ नका, गरम पाण्याचा ग्लास घ्या, गरम ग्लासभर दूध घ्या, त्या स्पिरुलिना सिरलची पुडी होता, कधी कॉर्डिसेप सिरलची पुडी होता, मस्त घट्ट खीर झाली, जाऊ द्या पोरांना कुठं जायचं तिकडं, टकाटक ओके, रात्री यायला घरी उशीर झाला, जेवण करू नका, स्पिरुलिना सिरल, कॉर्डिसेप सिरल दुधाच्या ग्लासामध्ये, साध्या ग्लासामध्ये खीर करून पिली, काही प्रॉब्लेम नाही. आणि बनाना स्मूदीमध्ये वापरावे वगैरे, त्याला टेक्निक वापरू शकता, फ्रुट्स मध्ये मिक्स करू शकता, काही करा, पण हे सगळे प्रोडक्ट वापरा. ब्रेकफास्ट बाउल्स, ओके, हे तुम्ही करू शकता. ऑइल रेंज, मसाज ऑइल, गुडघेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मसाज ऑइल तुम्ही वरती टाकल्यावरती लावू शकता, केसांना पण लावू शकता, चेहऱ्याला पण लावू शकता, तर तुम्हाला स्वेलिंग सूज कमी होते. चबी बेबी ऑइल, लहान बाळासारखी त्वचा सप्पल, नरिश, हेल्दी स्किन व्हायची असेल तर तुम्हाला आपलं चबी ऑइल सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आणि व्हर्जिन कोकोनट ऑइल, व्हॅल्यू ऍडेड गॅनोडर्मा, कुठल्याच कोकोनट ऑइल मध्ये गॅनोडर्मा आज तागायत कुणी टाकलेला नाही, आपल्याकडं कोवळ्या नारळापासून बनवलेलं तेल आहे. हे तेल जर तुम्ही वापरलं, आन्सर टू युअर ऑइल क्वेश्चन्स, गुड क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फॅट, म्हणजे आपल्या कोकोनट ऑइल मध्ये सगळ्यात महत्वाचं फॅटी ऍसिडची क्वालिटी खूप चांगली आहे. त्यामुळे ज्या लोकांना बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही, महिलांना गायनिक इश्यू येतो, किंवा एवढंच नाही, ज्यांना अल्झायमर झालाय, लक्षात राहत नाही, डोकं गच्च होतं, डोकं दुखतं त्यांना, किंवा पॅरालिसिस लाखवासारखा त्रास होतो, डावा हात जड होतो, अंगाला घाम फुटतो, चालणं दम लागतो, धाप लागते, जड झालंय, या सगळ्या लोकांना कोकोनट ऑइल 2-2 चमचे गरम पाण्यातनं प्यायला सांगा. डायरेक्ट पिला तरी चालेल, वरतून गरम पाणी प्या, फायदा भरपूर व्हायला लागेल. केसांना चालेल, अंगाला सुद्धा चालेल. लायन्समेन, हे बघा, लायन्समेन एक मशरूम आहे, ग्रेट फॉर नर्वस सिस्टम, मेंदूच्या निगडीत कुठलाही आजार असेल, डिप्रेशन असेल, अल्झायमर असेल, लक्षात राहत नाही, ब्रेन ट्यूमर सांगितलंय, डोकं दुखत राहतं, मायग्रेन आहे, ऍसिडिटी झालीये, त्या सगळ्या लोकांना लायन्समेन टॅबलेट फॉर्म मध्ये, कॅप्सूल फॉर्म मध्ये सकाळ 2 संध्याकाळ 2 खायला सांगा. सिक्रेट टू हेल्दी गट, तुमच्या पोटाचे आजार नको असतील, पोट साफ पाहिजे, क्लीन पाहिजे, चकाचक पाहिजे, चांगले बॅक्टेरिया पाहिजे, कंबूच्या बॉटल दररोज एक प्या. आणि द अल्टिमेट क्लासिक ड्रिंक फॉर गट हेल्थ, तुमचं पोट म्हणजे लहान आतडं 5.5 मीटर, मोठं आतडं 1 मीटर, हा सगळा जवळपास 7.5-8 मीटरचा एसोफॅगस, अन्ननलिका, आणि ते जठरापर्यंत खाली अॅनस पर्यंत पसरलंय, हे सगळा भाग क्लीन ठेवण्यासाठी कंबूच्या दररोज एक बॉटल प्यायला काय हरकत नाही. राईस ब्रॅन तेल एकदम घ्या, स्वस्त पडतील. त्वचाचा हेल्थ सगळ्यात महत्वाचं, तुमची त्वचा, गॅनो स्वतः शायनी आहे, डर्मा म्हणजे स्किन, गॅनो शायनी स्किन. जर तुम्हाला तुमची त्वचा उजळवायची असेल, निखरायची असेल, गोरपान व्हायचं असेल, त्वचा तजेलदार पाहिजे असेल, तर आपला गॅनो म्हणजे शायनी, डर्मा म्हणजे स्किन, आपल्या साबणाने तुमची त्वचा शायनी आणि ग्लो व्हायला लागेल. नॅचरल डिएक्सन गॅनोजी सोप, स्क्रब अँड क्लीन्स विथ गॅनोजी सोप, मेक युअर स्किन हेल्दी. दररोज आपला साबण लावून निवांत चोळून चोळून आंघोळ करा, नंतर साबण सगळा धुवून टाका, तुमच्या स्किनला चांगला चांगला ग्लो यायला लागेल, वांग, पिंपल्स पुरळ जायला लागेल. आणि हे सगळं सांगण्याकरता येत्या 20 तारखेला दुपारी 2 वाजता वाकडेवाडीला रोशन आरा मॅडम येत आहेत, आणि ते साबणाचं फेशियल सुद्धा काही लोकांना करतील. बघू कोणाचा लकी ड्रॉ लागतोय, तर तुम्ही तिथं या. 20 तारखेला पण ही सगळी माहिती मिळायला लागेल. प्रॅक्टिस सेल्फ केअर,
माझी टूथपेस्ट, माझा शॅम्पू, ओके, त्याच्यानंतर बॉडी लोशन, त्याच्यानंतर फेशियल जेल, टाल्कम पावडर, ह्या सगळ्या गोष्टी डीएक्सनच्याच वापरा. स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला शिका. हे जर तुम्ही घेतली तर डॉक्टरपर्यंत जायची आपल्याला गरज पडणार नाही. वेगवेगळ्या ऑफर लागल्यात. 2 कोकोजीवरती एक ब्राह्मी फ्री आहे, 2 व्हर्जिन कोकोनट ऑइल वरती एक आवळा पावडर फ्री आहे, 2 आलोविटावरती एक आलोविटा फ्री आहे, आर्जिजल जम्बो वरती फ्लॅक्सिड ऑइल फ्री आहे, 2 2 in 1 वरती एक अश्वगंधा पावडर फ्री आहे. इथं बघा धमाका सुरू झालाय, सेल सेल सेल. 10 आरजीजीएल वरती एक आरजीजीएल फ्री आहे. सगळ्यात महत्वाचं, आरजी पावडर 15 ग्रॅम, जीएल पावडर 30 ग्रॅम, हे जर 10 सेट घेतले तर एक सेट फ्री आहे. आरजीजीएल 90-90 वरती एक 90-90 चा सेट फ्री आहे. 5 मोरंजी वरती एक फ्री आहे. न्यूट्री ऑइल 10 घेतले तर एक कोकोनट ऑइल फ्री आहे. 5 मोठ्या स्पूर्ल्यावरती एक मोठी स्पूर्ल फ्री आहे. 10 छोट्यावरती एक फ्री आहे. 5 मोठ्या टॅबलेटवरती एक टॅबलेट फ्री आहे. 10 टॅबलेटवरती एक टॅबलेट फ्री आहे. 2 in 1 5 घेतले तर एक 6वा पुडा फुकट आहे. 10 कोकोजी घेतले तर 6वा फुकट आहे कोकोजी. 7 नोनीवर एक नोनी फ्री आहे. 10 चहावरती एक चहा फ्री आहे. त्यामुळे तुम्ही आता जेव्हा ऑर्डर कराल, आता पुढं आपल्या गणपती आलाय, दसरा आलाय, दिवाळी आली, चहा घेताना 10 घ्या, एक फुकट मिळतील. 10 स्पूर्णा घ्या, एक फुकट मिळेल. 10 पेस्ट घ्या, एक फुकट मिळेल. असं करा ना काहीतरी बल्कमध्ये. घेईल तेवढं जाईल ते. घ्या आणि विकायला सुरुवात करा. चांगलं मार्केट व्हायला लागेल. ही आलुविटाची सिरीज आहे स्किन केअर, ह्याची माहिती ऐकण्यासाठी येत्या रविवारी तुम्हाला 2 वाजता तिथं पोहोचायचं आहे रे बाबांनो. आपल्याकडे काय काय आहे? ॲक्वा जेल, म्हणजे तुमच्या त्वचातलं पाणी कमी झालंय, त्वचा ड्राय झाली असेल तर ॲक्वा जेलनी चेहरा धुवू शकता. आलोवी हायड्रेटिंग मास्क, तुमच्या चेहऱ्यावरती एक मास्क चांगलं पाहिजे. टोनर, म्हणजे तुमच्या त्वचा उबडधोबड झाली तर ते टोनअप करण्यासाठी पहिला टोनर लावायचा आणि आठवड्यातनं 2-3 वेळा न्यूट्री केअर क्रीम दिवसभर किंवा रात्रभर लावून ठेवा. तुमच्या त्वचेचं पोषण केलं जाईल. श्रीलंकेचा कॅम्प लागलाय, कंपनी भरपूर ठिकाणी तुम्हाला फिरवतीये. हे सुद्धा संधी तुम्ही घ्या. नवीन जॉईनिंग कडनं ते असायला पाहिजे. त्यामुळे नवीन करिअर घ्या दादांनो. आता एका पगारात भागत नाही, कंपनी नीट चालत नाहीत. घरात बसून बिझनेसची सुवर्ण संधी आलीये. मला फक्त डीएक्सनचं डिस्काउंट कार्ड काढायचंय आणि आपल्या घरातलं दर महिन्याला लागणारे सगळे प्रोडक्ट मी डीएक्सनचेच वापरणार. डिस्काउंट हेल्थ कार्ड काढलं आणि जे मी काढलं त्याचा बिझनेस पण आपण चालू करू शकतो. अनेक लोकांना कार्ड जर आपण काढून दिली तर लोक त्यांच्या दुकानात जाऊन माल घेतील. डीएक्सन द बेस्ट करिअर विथ हेल्थ, वेल्थ अँड फ्रीडम. ओके, फ्युचर डिपेंड्स ऑलवेज ऑन आवर चॉईस. डीएक्सनची तुम्हाला चॉईस करावी लागेल. तुम्ही लय चॉईस केल्या, रेड लेबल, त्याच्यानंतर ब्रुक बॉन्ड, वाताज, नंतर लिरिल, रेक्सोना, हमाम, कोलगेट, दंतकांती, काय भेटलं तुम्हाला? काय भेटणार नाही. दवाखान्यात जावं लागेल म्हातारपणी, पैसे पण भेटणार नाही. डीएक्सनचे ब्रँड वापरले तर तुम्हाला कंपनी हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, फॉरेन ट्रिप, घर, गाडी, बंगला, कार, ओके, रिकग्निशन, मान सन्मान सगळं द्यायला लागेल. त्यामुळं इमिजिएट ऍक्शन घ्या. लगेच ज्यांनी तुम्हाला मीटिंग सांगितली, ज्या लोकांना दाखवताय त्यांच्याकडे जा, त्यांचा आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड घ्या, त्यांचा फॉर्म भरून कामाला लावा. ऍक्शन लगेच टाका. असं स्मार्ट कार्ड तुमच्याकडे एक बनवून घ्या. 120-30 रुपयाचा खर्च असतो. आणि बी अँबॅसेडर, स्प्रेड द डीएक्सन वेलनेस रिव्होल्युशन. कित्येक लोक मी बघितली आयुष्यभर, हा बैठकीला जातोय, हा विठ्ठलाच्या मंदिरात गेला, म्हातारा झाला, गावातला काहीतरी काम करतोय आणि गावातले समाज सुधारकाचं काम करून करून म्हातारा झाला. घर बांधायचं झालंच नाही, गाडी घ्यायची झालीच नाही, तसाच राहिला. पोर चांगल्या शाळेत शिकवायची झालंच नाही. स्वतःला आजारपणासाठी काय झालं, पैसे त्याच्याकडे नव्हते. असली कामं का करता तुम्ही? प्रोडक्टिव्ह कामं का करत नाही? अरे जमाना गेला तो. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आले, अनेक संत महात्मे झाले, त्यांनी सांगितलं देवदेव करा, देवदेव करा. देवदेव काय करा? देवदेव करू नका. तुम्ही काम करा, लोकांची सेवा करा. मानव सेवा हीच ईश्वर सेवा. तुमचा वेळ देवात कुठं चाललाय मला काहीच कळत नाही. तो वेळ तुम्ही लोकांच्या सेवेत घालवा. मानव सेवा तीच ईश्वर सेवा. माणूस मेला की सगळं संपतं. आता तुमच्याकडे आई वडील आहेत, पै पाहुणे आहेत, नातेवाईक आहेत. माणसातला माणूस शोधा. दगडामध्ये देव नाही. महात्मा फुले कधी देवळात गेलेच नाही. नको, आंबेडकर नाही गेले, गौतम बुद्ध नाही गेले, कोण नाही गेलं. ओके, हे फक्त तुम्ही कोणतरी तुम्हाला सांगताय तुम्ही ते करताय. करा. माझं देवाशी भांडण नाहीये. मी आस्तिक आहे. सगळ्यात जास्त मला देव आवडतो.
पण माणसातला देव आवडतो. देवाची सकाळी एक अर्धा 10-20 मिनिटं पूजा केली, आपलं काम झालं ना. लोक शोधा, लोक घडवा, ती लोक तुमचं करिअर घडवतील. आणि असंच चांगलं चांगलं वागत राहा. ओके. त्यांनी आपलं लाईफ चांगलं चांगलं व्हायला लागेल.